नमस्कार. गायत्रीज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चिकन कलेजी फ्राय. तर इथे मी कढई ठेवलेली आहे तापत. त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापल्यावरती आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे. जिरे घातल्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान परतून घेतल्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा इथे घालायचा आहे. इथे मी साधारणतः 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. ते छान असा लालसर कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घालायचा आहे हिरवा मसाला. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि ओलं खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. हे घालायचं आहे. हे छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. तर इथे मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, काळा मसाला आणि चिकन मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करू शकतात. हे छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे धुतलेली कलेजी आहे ती घातलेली आहे. ही चिकनची कलेजी आहे, ही एकदम पटकन शिजते. तर व्यवस्थित हे आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता. परतून घेतल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर हलवून एकदा वाफ आणायची आहे. तर इथे मी हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. साधारणतः 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे. अगदी 10 मिनिटात चिकन कलेजी जी आहे ती आपली तयार होते. तर इथे 10 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता पटकन अशी चिकन कलेजी फ्राय आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी कमी मसाल्यामध्ये आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुकडे पण मोठे मोठे ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून खूप असा लगदा होणार नाही. वरून इथे मी थोडेसं पुदिनाचे पानं घातलेले आहे. धन्यवाद.